Now today we will see the last example which we have solved partially yesterday. जे कालचं राहिलेले जे एक्झाम्पल जे आहे ते आपण पुन्हा इथं सॉल्व करून घेतोय. The example is like as if 5 sec theta minus 12 cos theta is equal to 0, find sec theta, cos theta and sin theta. That is the example number 4 from practice set 6.1. आता हे जे एक्झाम्पल जे आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की या टाइपचे एक्झाम्पल ट्रिगोनोमेट्रीचे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला लॉजिकल कन्सेप्ट जे आहेत ते यूज करावे लागतात. मग या एक्झाम्पल साठी लॉजिकल कन्सेप्ट काय आहे तर हे एक्झाम्पल जे आहे हे एक्झाम्पल इक्वेशन टाइप आहे म्हणजे 5 आहे 12 आहे sec theta इक्वल टू वगैरे ते इक्वेशन टाइप आहे आणि इक्वेशन टाइपच आपण काय करतो बरं सॉल्व करतो. मग कसं सॉल्व करणार की आता हे इक्वेशन जे होतं काल आपण काय केलं होतं की हा 5 आणि 12 या इक्वेशन साठी आपल्याला हा 5 ऍज आपण इथे ठेवू 12 मल्टिप्लाय 12 हा काय मल्टिप्लाय करताना काय होईल तो डिवाइड इज इक्वल टू ऍज इट इज cosec theta आपण हा काय sec theta हे लिहिलं जातं बरोबर आहे ना. मग आता याच्यामध्ये हे cosec theta जो आहे cosec theta याची आपण रेसिप्रोकल पण पाहिली आहे. जसं sin theta is equal to 1 upon cosec theta तसं आपण काय लिहू शकतो cosec याच्यामध्ये ना sin theta is equal to 1 upon cosec theta. In the same way we can write that cosec theta is equal to 1 upon sin theta आणि sec theta is equal to काय येणार आहे 1 upon cos theta 1 upon cos theta. हे समजते सगळ्यांना काय आपण इथे लिहिले. मग हा cosec theta जो आहे cosec theta ऐवजी काय लिहिणार आहे 1 upon sin theta आणि इथे sec theta ऐवजी काय 1 upon cos theta. हे डिवाइड आहे याला आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅट मध्ये लिहू. We write this equation in the form of multiplication. So 1 upon sin theta म्हणजे फक्त राइट हँड साइड घेतो आपण राइट हँड साइड ही राइट हँड साइड आपण कन्सिडर केलेली आहे. आतापर्यंत काय केलं आपण 5 ऍलिटीज केला 12 डिवाइड केला बरोबर आहे ना. त्यानंतर cosec theta ऐवजी काय लिहिला 1 upon sin theta sec theta ऐवजी 1 upon cos theta. आता हे डिवाइड आहे याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅट मध्ये लिहिताना काय होईल cos theta वरती आणि 1 जो आहे तो खाली cos theta into 1 is equal to cos theta sin theta 1 into 1 is equal to sin theta cos theta upon sin theta. इथं पहा sin theta upon cos theta tan theta आहे आणि cos theta upon sin theta is equal to काय cot theta is equal to cot theta आणि ही व्हॅल्यू कशी आली आहे 5 upon 12 5 upon 12 काय आला cot theta cot theta वर तुम्हाला tan theta पण फाइंड करता येईल. या tan चा रेसिप्रोकल cot आहे आणि cot चा रेसिप्रोकल काय tan आहे. हे सगळे रेशो जे आहेत रेशो आणि त्याचे रेसिप्रोकल आपल्याला माहित असायला पाहिजे. आणि सगळे रेशो जे येतात ते रेशो काय असतात बरं sin theta cos theta आणि tan theta. sin theta चा रेसिप्रोकल cosec theta cos theta चा रेसिप्रोकल sec theta tan theta चा रेसिप्रोकल cot theta. तसंच आपण काय सांगू शकतो cosec theta चा रेसिप्रोकल sin theta sec theta चा cos theta आणि cot theta चा रेसिप्रोकल tan theta. इथं cot theta आहे याच्यावर आपल्याला tan theta देखील माहित आहे. tan theta काय आहे cot चा रेसिप्रोकल आहे हा 12 वरती आणि 5 काय बरं काय 12 upon 5 कुठलं रिलेशन वापरलं cot theta is equal to 1 upon tan theta.
आता tan थीटा माहिती आहे आपल्याला, cos थीटा माहिती आहे, फाइंड काय करायचंय, sec थीटा, cos थीटा आणि sin थीटा. आपल्याला tan थीटा वरनं cos थीटा आणि sin थीटा फाइंड करता येईल. तर tan थीटा वरनं sec थीटा फाइंड करता येईल. tan थीटा आणि sec थीटाचं काय रिलेशन आहे, काल हा इथे दिलेले आहे, sec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. tan थीटा मिळाला ना आपल्याला, tan theta किती आहे, 12 upon 5. Now by using sec square theta is equal to 1 plus tan square theta is equal to sec square theta. आपल्याला tan theta माहित झालेला आहे, किती हा 12 upon 5. 1 plus 12 upon 5 चा स्क्वेअर is equal to sec square theta. 1 plus 12 चा स्क्वेअर 144 upon 25 is equal to sec square theta. याचा डिनॉमिनेटर काय आहे, म्हणजे 1 घेतला आपण. 25 into 1 25, 25 into 1 25 plus 144 into 1 144 is equal to sec square theta. sec square theta मिळाला आपल्याला. आता त्याची व्हॅल्यू आपण फाइंड करू. ती व्हॅल्यू इथे लिहू का मी आता, मी याच्या पुढचं जे एक्झाम्पल आहे ते इथे सॉल्व्ह करतो. 144 plus 25 किती येतात, 169. ही कशाची व्हॅल्यू आली, अपॉन 5 अपॉन 25 is equal to sec square theta. म्हणजे sec theta काय येईल, अंडर रूट मध्ये 169 upon 25 is equal to 169 चा स्क्वेअर रूट 30 upon 5. हा काय मिळाला आपल्याला, sec theta मिळाला. sec theta, sec theta पहिली व्हॅल्यू मिळाली आपल्याला, sec theta मिळाला. आता हा sec theta जो आहे, हा sec theta कशाचा रेसिप्रोकल आहे, अगोदरचे रेशो सगळे माहित पाहिजे तुम्हाला. रेशो कोणते, साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट. कॉस चा रेसिप्रोकल काय, सेक. सेक थीटा किती मिळाला आपल्याला, 13 upon 5. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला कॉस किती मिळेल, 5 upon 13. याचा रेसिप्रोकल म्हणजे sec थीटा. हा sec थीटा आहे ना, जो cos थीटा असेल ना त्याचा रेसिप्रोकल काय, sec थीटा. जो sec थीटा असेल त्याचा रेसिप्रोकल काय, cos थीटा. दोन्ही एकमेकांचे रेसिप्रोकल येते. मग हा sec थीटा जर 13 upon 5 आहे तर cos थीटा किती आला, 5 upon 30. बरं, आपल्याला cos माहिती आहे, cos मिळाला. आता आपल्याला काय मिळायचं, sin थीटा. आता तुम्ही के मेथड यूज करू शकता किंवा याला पण देखील आपण आयडेंटिटी यूज करू शकता. आता cos माहिती आहे, sin मिळवायचं आपल्याला, कोणती आयडेंटिटी यूज करावी लागेल, sin square theta is equal to cos square theta. cos square theta is equal to 1 minus sin square theta. जी आयडेंटिटी पाहायची याची सोपे सगळे आयडेंटिटी 6 रेशो माहित पाहिजे. 6 रेशोवर आपण या 3 आयडेंटिटी प्रूव्ह केलेल्या आहेत. या 3 आयडेंटिटीवर आणखी 6 आयडेंटिटीज तयार होतात. आता ही आयडेंटिटी आपण यूज करू कुठली, आणि हे केव्हा होईल, सरावाने तुम्हाला येणार आहे. आता जसं एक्झाम्पल पुढे जातील ना तसं तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेस शिकवायला सुरुवात होते त्यावेळेस पहिले एक्झाम्पल अगदी थोडं पाठ करतो, दुसरं त्याच्यापेक्षा जास्त, तिसरं आणखी जसं असं जास्त एक्झाम्पल होतील ना तसे तुमच्या लक्षात येते. हे रेशो डोळ्यात घालले जातील, खूप वेळेस येतील ते, की मग ते पाठ होतात. आता हे पहिला रेशो जो आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ही आयडेंटिटी यूज करू आपण. आणि ही लिहिताना आता इथं वेळे अभावी किंवा व्हिडिओच्या लेंथच्या साईजच्या अभावी मी बरेचसे स्टेटमेंट इथे लिहित नाही. पण हे स्टेटमेंट लिहिण्या अगोदर आपण काय लिहिणार आहे, की वी नो दॅट. काय माहिती आपल्याला, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. cos थीटा माहिती आपल्याला, मग cos स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा is equal to 1 minus cos square theta.
झालं नाही आयडेंटिटी sin square theta is equal to हा sin square theta as it is ठेवला equal to as it is 1 as it is हा plus cos square theta इकडे येताना काय झालं तो minus cos square theta आपल्याला हा फाइंड करायचा आहे 1 as it is cos theta किती आहे 5 upon 13 त्याचा स्क्वेअर 5 upon 13 चा स्क्वेअर is equal to 1 minus 5 चा स्क्वेअर 25 169 त्याला मल्टिप्लाय करायचं तो 12 upon 13 169 into 1 169 पाहिजे नंतर the next part काय 169 into 1 169 क्रॉस मल्टिप्लाय करायचं 169 into 1 169 minus 1 into 25 is equal to काय sin square theta 169 under 25 minus 53 144 किती ती माझा फ्रॅक्शन 144 upon 169 मग sin थीटा काय 144 upon 169 is equal to 144 चा स्क्वेअर 12 upon 30 किती आहे त्याची व्हॅल्यू sin थीटा ते कालचं राहिलेलं एक्झाम्पल त्याच्यामध्ये या आयडेंटिटी या आयडेंटिटी यूज करायचा आणि ते आपण सॉल्व्ह करायचं येते लक्षात एक्झाम्पल या घरी गेल्यानंतर हे एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा स्वतः जर सॉल्व्ह केलं तर या आयडेंटिटी लक्षात राहतील हे सगळे रेशो या आयडेंटिटीज एकदा न पाहता लिहिण्याचा प्रयत्न करा ते प्रूव्ह दॅट जे आहे ते पाहून घ्या नाही समजले तर कसं प्रूव्ह केले यासाठी अगोदरचा व्हिडिओ पहा तुम्ही थोडा वेळ द्यावा लागणार आहे एक तास फक्त सुरुवातीला आता वेळ दिला तर नंतर अगदी इझिली सॉल्व्ह होते तुम्हाला आणि हे एक्झाम्पल लास्ट क्वेश्चन मध्ये येतात 3 किंवा 4 मार्काला असे प्रूव्ह दॅट किंवा फाइंड व्हॅल्यूचे एक्झाम्पल येतातच ट्रिगोनोमेट्रीचे ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ सर 5 मिनिट बाकी आहे हो एक एक्झाम्पल घेऊ हे खास लास्ट नवीन एक्झाम्पल आणि लगेच काय हो येणार नाही कोणी शिकवायला तुम्हाला हे जे आहे जर तुम्ही लक्ष दिलं कॉन्सन्ट्रेट केलं तर जास्त एक्झाम्पल होतील लवकर होतील नाही तुम्ही काय एक दोन एक्झाम्पल घे आणि पुढचे तुम्ही करा तुम्ही काय नाही पाहून लिहिणार कशात तरी झाले तर म्हणणार येणार नाही तर क्वेश्चन नंबर 5 इफ tan theta is equal to 1 if tan theta is equal to 1 find the value of sin theta plus cos theta sin theta then find क्वेश्चन समजण्यासाठी sin theta plus cos theta upon sec theta आम्ही सांगितलं sec theta plus cos theta cosec theta बरं आता याच्यामध्ये लक्ष द्या इकडे आता की tan theta ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला व्हॅल्यू कशाची दिलेली tan theta ची इथं काय काय sin theta cos theta sec theta आणि cosec sin cos sec आणि cosec sin cos sec आणि cosec आणि हे दोन रेशोचे रेसिप्रोकल म्हणजे जर आपण या tan theta वरून sin cos ची जर व्हॅल्यू फाइंड केली sin cos वरून आपल्याला cosec आणि sec फाइंड होईल आणि त्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करायच्या आणि सिंपल फॉर्म द्यायचा एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करणार आहे आपल्याला दिलाय काय tan थीटा दिलेला आहे तर tan वरून आपण sin किंवा cos किंवा sec cosec जी आयडेंटिटी असेल त्या आयडेंटिटी नुसार एक व्हॅल्यू फाइंड करायची एक मिळाली त्याच्यावरून दुसऱ्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतात मग आता tan थीटाचं रिलेशन असतं कोणती आयडेंटिटी याच्यामध्ये 1 plus tan square theta is equal to sec square theta इथं अगोदर लिहावं लागेल आपल्याला अगोदर tan theta is equal to given आहे given काय आहे दिलेलं tan theta is equal to 1 हे given आहे आपल्याला त्याच्यावर आता आपल्याला माहिती आहे आयडेंटिटी ती आयडेंटिटी कशी लिहिणार आपण we know that sin square ठीक आहे आयडेंटिटी ना sec आणि tan शी रिलेटेड ठीक का मग आता tan sin स्क्वेअर घेतलं cos स्क्वेअर घेतलं tan आहे का आपल्याला व्हॅल्यू कशाची माहिती आहे tan ची इथं पुढे
आहे का tan? इथे कुठं tan आहे का? नाही, मग tan कुठे आहे? 1 plus tan square theta is equal to sec square theta. So we know that 1 plus tan square theta is equal to sec square theta. आता याची व्हॅल्यू माहिती आपल्याला 1 आहे किती? tan ची व्हॅल्यू किती आहे? 1. म्हणजे 1 स्क्वेअर is equal to sec square theta. 1 plus 1 चा स्क्वेअर 1 is equal to sec square theta. 1 plus 1 2. म्हणजे या sec square theta ची व्हॅल्यू किती आली? 2. नुसतं sec theta काय? अंडर रूट 2. ही व्हॅल्यू मिळाली कशाची? sec theta ची. sec theta ची व्हॅल्यू मिळाली. आता sec theta आहे. हा sec theta कशाचा रेसिप्रोकल आहे? cos चा. sec theta कशाचा रेसिप्रोकल आहे? cos चा. मग cos मिळाला आपल्याला. cos वरनं आपल्याला sin मिळेल. येते लक्षात? आणि sin वरनं sin चा रेसिप्रोकल काय? cosec. आपण काय केलेले पहा, tan चा यूज करून व्हॅल्यू कशाची फाइंड केली? sec ची. sec वरून आपल्याला मिळणार cos ची. cos वरून मिळणार sin ची. sin वरून मिळणार cosec ची. सगळ्या व्हॅल्यू घ्यायची त्याची पुट करायची. सगळं अगदी सोपं असतं. ते त्याच्या मेथडने आपल्याला द्यावं लागतं. इथे दिला sec theta. आणखीन आपल्याला काय माहिती इथं की sec हा रेसिप्रोकल आहे cos चा. sec theta is equal to 1 upon cos theta. किंवा cos theta आहे. याच्यावरूनच आपल्याला काय हा cos theta जर इकडे आला तर डायरेक्ट आयडेंटिटी आपण एक्झाम्पल कंप्लीट करणार मग थांबणार. cos theta is equal to 1 upon sec theta. म्हणजे cos theta ची व्हॅल्यू काय येईल आता? cos theta is equal to 1 upon sec theta काय? रूट 1 upon under root 2. ही मिळाली व्हॅल्यू कशाची? cos theta ची. cos मिळाला. आता आपल्याला ही आयडेंटिटी माहिती आहे. sin square theta plus cos square theta is equal to 1. परत आपल्याला लिहावं लागेल we know that. काय माहिती आपल्याला? sin square theta plus cos square theta is equal to 1. म्हणजे sin square theta is equal to 1 minus cos square theta is equal to 1 minus cos theta ची व्हॅल्यू काय? 1 upon under root चा स्क्वेअर is equal to 1 minus 1 चा स्क्वेअर 1 root 2 चा स्क्वेअर 2. 1 मधनं हाफ मायनस झाले. 1 मधनं अर्धा गेला. किती राहिले? 1 minus half. किंवा तसं डायरेक्ट असेल तर 2 चा डिनॉमिनेटर 2 ला 2 1 जा 2 आणि 1 1 जा 2 minus 1 is equal to 1. किंवा 1 त्याच्यात अर्धा गेला. किती? तर हे पण लोक वापरायचे. क्रॉस मल्टिप्लाय करण्यासाठी काय याची व्हॅल्यू जे आपल्याला काय मिळालं आता? sin स्क्वेअर थीटा मिळाला. आपल्याला काय लागतोय? sin थीटा. sin थीटा काय मग? अंडर रूट 1 upon 2. 1 चा स्क्वेअर रूट 1 आणि याचं आता काय काय व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे तिथं त्या व्हॅल्यूज आपण लिहू. sec थीटा इथे मिळालेले आहे. इथे व्हॅल्यू लिहितो मी. sec थीटा किती मिळाला आपल्याला? रूट 2. sec थीटा मिळाला रूट 2. त्यानंतर cos थीटा is equal to 1 upon under root 2. sin थीटा मिळाला. या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. सेम येत आहे दोन्ही व्हॅल्यू 1 upon root 2 1 upon root 2. sin थीटा मिळाला. आता आणखी त्याच्यामध्ये काय लागतं आपल्याला? cosec. sin माहिती आहे. sin चा रेसिप्रोकल काय आहे? cosec आहे. sin चा रेसिप्रोकल cosec आहे. पुन्हा आपण ते लिहू शकतो की cosec थीटा is equal to cosec theta is equal to 1 upon sin theta is equal to 1 upon sin theta काय? 1 upon root 2. हे डिवाइडच्या फॉर्म मध्ये याला मल्टिप्लाय करू आपण. म्हणजे काय? मल्टिप्लाय करताना हा न्यूमरेटर होईल आणि हा डिनॉमिनेटर. root 2 into 1
√2 अपॉन 1 म्हणजे √2. कशाची व्हॅल्यू मिळाली? डायरेक्ट आपण साइनचं कोसेक रेसिप्रोकल करून डायरेक्ट लिहून नव्हतं. नाही, हे स्टेप्सला मार्क असतात म्हणून लिहावं लागतं की आयडेंटिटी यूज केलेली आहे. त्याच्यामध्ये काय लिहितो आपण त्याच्यासाठी लिहायचं. डायरेक्ट जर आपण हे 4 मार्काला एक्झाम्पल येतात, मग त्याच्यामध्ये स्टेपला दिलेली आयडेंटिटी केलेली, व्हॅल्यू पुट केल्या आणि तेवढा वेळ असतो आपल्याला. 40 मार्कांचा पेपर सोडवण्यासाठी 2 तास दिलेले असतात. डायरेक्ट असं लिहिलं तर 10 मिनिटात बाहेर येतात. 40 मार्कांमध्ये तर ही व्हॅल्यू मिळाली आता कोसेकची. आता या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत या व्हॅल्यू इथं पुट करू आपण. कोसेकची व्हॅल्यू किती आलेली आहे? कोसेक √2. इथंच या व्हॅल्यू पुट करतो आता. आता ही राईट हँड साइड पहा, लक्ष द्या इकडं. sin थीटा ची काय व्हॅल्यू आहे? 1 अपॉन √2 प्लस cos थीटा ची व्हॅल्यू 1 अपॉन √2 sec थीटा √2 प्लस cosec थीटा √2. याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट केल्या. इथे याची ऍडिशन आहे. ऍडिशन करताना डिनॉमिनेटर सेम आहे. ज्या डिनॉमिनेटर सेम असतो तो ऍडिशन लिहायचा आणि न्यूमरेटरची ऍडिशन काय? 1 + 1 1 + 1 काय? 2 अपॉन √2 + √2 2√2 √2 + √2. ज्यावेळेस या रूट मधला नंबर सेम असतो त्याचा कोएफिशिएंट जो असतो तो ऍड करत असतो. काही कोएफिशिएंट आहे म्हणजे 1, याचा कोएफिशिएंट काही नाही म्हणजे 1 1 + 1 2√2. हे डिवाइड आहे. हे आपण आता मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅट मध्ये मांडू म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळते सगळ्या. आता काय व्हॅल्यू मिळते इथं? हा 2 अपॉन √2 हा 2 अपॉन √2 ऍज इट इज दिला. डिवाइड ऐवजी काय केलं मी? मल्टिप्लाय. याच्या डिनॉमिनेटरला काही नाही ते 1 येईल. तो 1 न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर न्यूमरेटर आहे. मल्टिप्लिकेशन करताना 1 अपॉन 2 मल्टिप्लिकेशन काय का? हां, मग आता हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला. मल्टिप्लाय ना दोन्ही, तो कॅन्सल झाला. म्हणजे इथे काय? हा 1 ऍज इट इज √2 * √2 रूट मध्ये काय? 2 * 2 √2 याचा गुणाकार आहे. ऍडिशन असेल तर 2√2, मल्टिप्लिकेशन असेल तर काय? याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे काय? 1 √4 √4 चा स्क्वेअर रूट किती? 2 म्हणजे हे किती? 1 अपॉन 2. किती आली व्हॅल्यू? 1 अपॉन 2. पाहून घ्या काय काय मी परत एक्सप्लेन फक्त सांगतो काय काय केलं. हां सांगतो. आपण सगळा एक्झाम्पल पहा. आपल्याला दिला होता tan थीटा. या tan थीटा वरून आपण फाइंड केला sec थीटा. tan थीटा वरून मिळाला आपल्याला sec थीटा. sec थीटा वरून आपल्याला मिळाला cos थीटा. कारण त्याचा रेसिप्रोकल आहे. आता cos थीटा माहिती आपल्याला. cos थीटा वरून काय फाइंड केला आपण? sin थीटा. cos थीटा वरून काय फाइंड केला? sin थीटा. sin थीटा वरून आपल्याला मिळाला cosec थीटा. म्हणजे sec sin थीटा मिळाला, cos थीटा मिळाला, sec थीटा मिळाला, cosec थीटा मिळाला. सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यू पुट केल्या आणि सिंपल फॉर्म आपण दिला. आपल्याला आन्सर काय आलेला? फक्त एक सुरुवातीची आयडेंटिटी कोणती आहे ती लक्षात ठेवायची. त्या आयडेंटिटीवर आपण हे सॉल्व करू. आता एक 2-3 शो दॅट आहे. अगदी इझी आहे. आता तुम्हाला बऱ्याचशा आयडेंटिटी माहित झालेल्या आहेत. तो शो दॅट प्रूव्ह दॅट तुम्ही म्हणता की खूप इझी आहे. हा एक एक्झाम्पल पहा आणि मग सांगा मला इझी आहे का? सर आता झालं टेस्ट झाली ना. हो शिक्षक डिसाइड तर तुम्हाला ऑनलाइन इथे घेता ना. हे ऑनलाइन चालू आहे. बर प्रूव्ह दॅट. प्रूव्ह दॅट काय दिलेलं आहे पहिलं? sin square theta upon cos theta plus cos theta is equal to sec theta. हा लक्ष द्या इकडे आता.
प्रूव्ह दॅट करत असताना शो दॅटचे एक्झाम्पल जे आहेत आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस शक्यतो ज्याच्यामध्ये टर्म जास्त असतात ते टर्म ती साइड आपण घेतो. आता इथे जर आपण सेक थीटा जर म्हणलं तर सेक थीटा बद्दल काय माहिती आपल्याला सेक थीटा आहे काय कॉस थीटाचा रेसिप्रोकल मग फक्त 1 कॉस थीटा लिहिता येईल त्याच्यावर हे प्रूव्ह होतंय का नाही. मात्र या सगळ्या टर्म ज्या आहेत या टर्म वरनं सेक थीटा आहे असं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून इथे काय करतो आपण की लेफ्ट हँड साइड फक्त घ्यायची. काय घेतलं लेफ्ट हँड साइड काय sin square theta upon cos theta plus cos theta. आता हा थीटा दिल्यानंतर याच्या डिनॉमिनेटरला काही नाही 1 लिहिला आपण. आता इथं sin square theta तो 1 cos square theta वगैरे सगळं लिहिण्याऐवजी याची अगदी एक सिंपल मेथड आहे. काय सिंपल मेथड आहे इथं की याची आज आपण ऍडिशन करू. दिलेली जी ऍडिशन आहे ना ते ऍडिशन करू. काय ऍडिशन अगोदर एलसीएम फाइंड करावा लागेल. cos theta into 1 cos theta 1 into sin square theta plus cos theta into cos theta cos square theta हा काय केलेले cos theta into 1 cos theta क्रॉस मल्टिप्लाय केले 1 into sin square theta cos theta into cos theta cos square theta. आता आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे. काय आयडेंटिटी माहिती आहे आयडेंटिटी जे आपल्याला माहित आहे काय आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे ते पाहून घ्या. पहिली आयडेंटिटी sin square theta plus cos square theta is equal to 1. हे दिलेले sin square theta plus cos square theta याच्या ऐवजी लिहिलं आपण 1 आपण इथे काय लिहिलं cos square 1 upon cos theta म्हणजे 1 upon cos theta कशाचा रेसिप्रोकल आहे sin चा cos आहे आणि cos चा sec theta 1 upon cos theta is equal to काय sec theta. आले का राइट हँड साइड राइट हँड साइड ला समजलं कसं प्रूव्ह करायचं ते सर ते 1 cos theta कसं 1 upon sin square theta plus cos square theta is equal to 1 इथं काय आपली टर्म आली प्लस cos square theta याच्या ऐवजी 1 लिहिला इथं 1 लिहिलं ना cos theta ही टर्म आहे ना sin square theta plus cos square theta is equal to काय 1 या याच्यामध्ये ही 1 व्हॅल्यू टाकली cos theta काय असं दिला आपण इथं 1 आपण cos theta is equal to काय sec कशाचा रेसिप्रोकल काय आहे आणि काय आयडेंटिटी विचार सर आपले शो दॅट आहे याच्यामध्ये जवळजवळ प्रूव्ह दॅट मध्ये 12 एक्झाम्पल्स आहेत प्रूव्ह दॅट मध्ये 12 एक्झाम्पल आहे. याच्या पुढचे एक सोपं आहे पेज कंप्लीट होईल आपलं बघूया पेज नंबर 132 जे आहे पुढचे सोपं आहे एक दो आणि थांबू आपण सर ध्यानामध्ये बसणार ना सर now the next example is cos square theta cos square theta in bracket 1 square theta in 1 bracket plus 1 tan plus square theta in bracket 1 plus tan square theta bracket number is equal to 1. is equal to 1 पाच हे पण सोपं आहे इथे डायरेक्ट एक आयडेंटिटी 1 plus tan square theta is equal to काय sec square theta हा काय लिहितो cos square theta अगोदर लेफ्ट हँड साइड घेऊ लेफ्ट हँड साइड काय दिलेली आहे into 1 plus tan square theta आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे 1 plus tan square theta is equal to sec square theta cos square theta into काय आलं sec square theta हे लिहिलं कितपर्यंत या आयडेंटिटी ऐवजी 1 plus tan square theta ऐवजी काय लिहिलं आपण sec square theta. आता sec हा कशाचा रेसिप्रोकल आहे
कॉस चा रेसिप्रोकल आहे ना, कॉस स्क्वेअर थिटा मी ऍज इट इज लिहिलं. सेक कशाचा रेसिप्रोकल आहे, कॉस चा. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा ऐवजी मी काय लिहिलं, 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. हा कॉस स्क्वेअर थिटा कॅन्सल. म्हणजे काय राहिले तर म्हणजे काय आली, राईट हँड साइड. इतकं सिंपल होतं म्हणून कंटिन्यू केलं. आज घरी गेल्यानंतर हे स्वतः तुम्ही सॉल्व करा. आणखी जवळजवळ आपल्याला 10 एक्झाम्पल जे आहेत क्लू द्यायचे, सॉल्व करायचे. हो, 10 एक्झाम्पल जे आहेत ना, ते 10 एक्झाम्पल सॉल्व करायचे. रोज 3-3, 4-4 एक्झाम्पल्स फक्त आपले होतात.